नमस्कार, मी भीमराव खळे पाटील बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, पश्चिम बंगाल मध्ये आता दुसऱ्या टर्मचं मतदान सुरू झालेलं आहे. म्हणजे दुसऱ्या टप्प्यातलं. पहिल्या टप्प्यामध्ये 92-93% मतदान झालेलं आहे. आता हे दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा फार मोठं मतदान होईल असं सांगण्यात येतं की 92-93 वर जाईल. विकिपीडियाकडे सगळ्या ज्या आपण गुगल, विकिपीडिया ह्याला ती अगोदरच माहिती अपलोड आहे की दुपारपर्यंत 78% मतदान होणार आणि संध्याकाळपर्यंत 90-93%. म्हणजे आताच अपलोड आहे. सकाळी मी आज सकाळी बसलो व्हिडिओ बनवायला. तर आज 29 तारीख आहे. 29 तारखेला हा दुसऱ्या टप्प्यामध्ये मग मतदान आहे. परंतु मी विकिपीडियाला शोधलं, गुगलला शोधलं, आजचं मतदान किती टक्के होईल, तर त्याच्यामध्ये आकडेवारी दाखवली दुपारपर्यंत 78% आणि दुपारनंतर 93-92% जाईल असं दुसऱ्या टप्प्याचं सुद्धा लिहिलेलं आहे ह्याच्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये आकडेवारी सुद्धा सांगितलेली आहे की कोणाचे किती आमदार निवडून येतील ते सुद्धा संभाव्य असं सांगितलं गेलेलं आहे की भारतीय जनता पक्ष 90 ते 100 पर्यंत येईल आणि टीएमसी म्हणजे ममता बॅनर्जीचा पक्ष 170 ते 185 जागापर्यंत येईल असं याच्यामध्ये आकडेवारी भरलेली आहे. परंतु 4 तारखेला काय निकाल होईल असं पण म्हटलेलं आहे पुढं. परंतु ही मताची आकडेवारी जर खरी ठरली तर मग ह्याच्यामध्ये काय म्हणायचं आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की निवडणूक आयोगाचं कसं चाललंय, काय चाललंय, वाटोळं कसं होतंय देशाचं, हे या गोष्टीतून आपल्याला लक्षात येईल. तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्रात राज्यामध्ये 2024 ला मतदान झालं. भारतीय जनता पक्ष भरघोस मतांनी निवडून आला. बिहारमध्ये निवडणुका झाल्या, भारतीय जनता पक्ष भरघोस मतांनी निवडून आला. म्हणजे हा जो टप्पा निवडणुकीचा आहे मध्य प्रदेश पासून सुरुवात झाला. मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, दिल्ली, गुजरात, छत्तीसगड, पुन्हा महाराष्ट्र, बिहार, म्हणजे ह्या ज्या निवडणुका आहेत ह्या निवडणूक आयोगाने कशा पद्धतीच्या मॅनेज केले की काय असं एकंदरीत चर्चा सुरू झालेली आहे की बाबा हे मॅनेज असल्यामुळंच अशा पद्धतीचं एक वर भारतीय जनता पक्ष जिंकते. आता देशभर लोकांचा उद्रेक आहे, महागाई प्रचंड वाढलेली आहे. लोकांना 500ची नोट जर मोडली तर 10 मिनिटात 500ची नोट संपून जाते अशी परिस्थिती आहे. महागाई ही गगनाला भिडलेली आहे. माणसं स्वतःचं घर विकत घेऊ शकत नाही. ती महागाईमुळे हॉटेलमध्ये खायला गेलं तरी भरमसाठ पैसे जातात. म्हणजे प्रचंड महागाई आहे. ज्याच्याकडे पैसा आहे तेच मौज मजा करतंय, आईश करतंय. जो गरीब आहे तो एक टायमाचं जेवण सुद्धा त्याला भेटणं अशी परिस्थिती निर्माण झालेली. म्हणजे गरीब आणि श्रीमंतीची जी दरी आहे ही आपल्या देशामध्ये प्रचंड अशी वाढलेली आहे. गरीब होत गेलाय, श्रीमंतच होत गेलेला आहे. ही जी दरी फार मोठी वाढलेली आहे. आपल्याकडे मणिपूर मध्ये जो हिंसक वातावरण आहे, मणिपूरमध्ये दंगल जी उसळलेली आहे, देशाच्या गृहमंत्र्याचं, पंतप्रधानाचं याच्याकडे लक्ष नाही, देशाचं जे संरक्षण विभाग आहे याचं लक्ष नाही. या सगळ्यांचं लक्ष फक्त पश्चिम बंगालच्या निवडणुकीकडे आहे. त्या ठिकाणी जे जवळचे अधिकारी आहेत, जे वादग्रस्त वक्तव्य करतात असे अधिकारी तिथं आणून ठेवलेले आहेत. त्याचबरोबर जे जातीय देश निर्माण करणारे अधिकारी आहेत, पसरवणारे असे अधिकारी त्या पश्चिम बंगालमध्ये नेमणुका केलेल्या आहेत. आणि ते आपल्या आपल्या दहशतीच्या जोरावरती काही म्हणतायत. म्हणजे काल आपण एका अधिकाऱ्याची पाहिलं दहशत की गनवेशनी घेऊन की बाहेर निघाला तर एका एन्काउंटर करीन, गुंडगिरी केली तर हे करीन ते करीन. म्हणजे हे अधिकारी उलटे नागडे करून हाणले पाहिजेत असे जनतेनं. म्हणजे अशा अधिकाऱ्यांना कायदा सुव्यवस्था राखणं ठीक आहे, पोलीस प्रशासनाचं काम आहे. परंतु ती कायदा सुव्यवस्था राखत असताना आपण कुठल्या तरी पक्षाचं काम करतोय, मग राजीनामा देऊन आपण एखाद्या पक्षाचं काम केलं तर ते चांगली गोष्ट आहे. म्हणते माणूस ते त्या पक्षाचा आहे. परंतु जर तुम्ही नोकरीमध्ये असताना जर कुठल्या पक्षाची बाजू जर घेऊन तुम्ही काम करत असाल तर ती गोष्ट चुकीची आहे. आपण पाहिलं त्या पश्चिम बंगालमध्ये सगळ्या एजन्सीज म्हणजे हजारो मिलिटरीचे टँक तिथे मागवण्यात आलेले आहे. लाखो मिलिटरीचे सैनिक तिथं आणलेले आहेत. आणि निवडणुका लढवण्यासाठी लोकांवरती दबाव, निवडणुकीसाठी दबाव, लोकांना मतदानाला जाऊ दिलं जात नाही. म्हणजे अशी परिस्थिती तिथं निर्माण झालेली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये तिथं 92% पेक्षा जास्त मतदान झालं. म्हणजे 92-93% मतदान झालेलं आहे. आता त्यामध्ये एवढं भारतीय जनता पक्षानं करून सुद्धा ममता बॅनर्जी सरस होईल असं
सांगण्यात येतंय. आता दुसऱ्या टप्प्याची सुद्धा निवडणूक आहे, आज आहे, आजच मतदान आहे. आज विकिपीडियाला जर आपण शोधलं किंवा गुगलला जर शोधलं, तुम्ही सकाळी जरी शोधलं सकाळी सकाळी, तरी तुम्हाला तिथं आकडेवारी किती टक्के मतदान होईल हे तुमच्या लक्षात येईल. तिथं असं सांगितलं गेलं की दुपारपर्यंत 78% आणि दुपारनंतर पार 93% जाईल मतदान. म्हणजे अगोदरच आकडेवारी तिथं फिक्स आहे गुगलवरती, विकिपीडियावरती. तर आता पश्चिम बंगालचं जे मतदान आहे, पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्ष विरुद्ध टीएमसी अशी काटेकी टक्कर आहे. म्हणजे जोरदार लढत आहे. भारतीय जनता पक्षाने तिथं फुल ताकद लावली. देशाचे पंतप्रधान हे तिथंच, म्हणजे कुठं ते भेळ खायला जाते, कुठं नदीत फोटो काढायला जाते, तर कुठं चलत जाते. म्हणजे काही म्हणजे अगदी देशाची वाट लागल्यासारखे झालेलं आहे. म्हणजे देशाचा पंतप्रधान एक पोरखळ खोटारडा अशी एक स्ट्रॅटेजी बनलेली आहे. आणि फक्त निवडणुका लढवणं आणि जिंकणं एवढंच फक्त त्या ठिकाणी चाललेलं आहे सध्याच. फक्त निवडणुका लढवायच्या आणि त्या जिंकायच्या कशा, हे देशाचे केंद्रीय गृहमंत्री अनेक दिवसापासून तिथं ठाण मांडून बसलेला आहे की ती पश्चिम बंगाल जिंकायचंच आपल्याला, म्हणून रातून दिवसात तिथंच आहे. पंतप्रधान तिथंच आहे. आज एखाद्या राज्याची जर निवडणूक असती तर पहिलं आपण पाहिलं की कधीतरी पंतप्रधान एखादी सभा घ्यायचा, 1-2 सभा घ्यायचा. परंतु जर देशाचा पंतप्रधानच जर तिथं बसून राहत असेल, गृहमंत्री बसून राहत असेल, म्हणजे देशाचं नेमकं चाललंय काय देशामध्ये हे सगळं वाटोळं करण्याचंच काम सध्या सुरू आहे, असं एकंदरीत आपल्याला दिसतंय. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा बघा, शेवटपर्यंत आकडेवारी जाहीर होईल असं विकिपीडिया म्हणते. दुपारपर्यंत अंदाजे 78% आसपास मतदान होईल असं सांगितलंय आणि संध्याकाळपर्यंत आकडेवारी जाहीर होईल असंही सांगण्यात आलंय. आता बघा, 2020 मध्ये जेव्हा निवडणूक झाली होती या ठिकाणची, 21 मध्ये, तर त्यावेळेस पक्षाचं किती लोक निवडून आली होती हे सुद्धा बघू आपण. टीएमसी जो ममता बॅनर्जीचा पक्ष आहे, 2021 मध्ये 213 उमेदवार निवडून आले होते, तर भारतीय जनता पक्षाचे 17 उमेदवार निवडून आले होते या ठिकाणी. परंतु आता असं सांगण्यात येतंय की इथं जोरदार टक्कर आहे आणि इथं ममता बॅनर्जीची 180-85 पर्यंत जागा निवडून येतील आणि भारतीय जनता पक्षाची वाढ होईल, 90-100 पर्यंत भारतीय जनता पक्ष जाईल असा एक अंदाज वर्तवलेला आहे. तो 4 तारखेला स्पष्ट होईल. देशातले विदेशातले जेवढे पण काही एक्झिट पोल आहेत त्या सगळ्यांनी हाच अंदाज वर्तवलेला आहे. फक्त आपल्याला जे भारतीय जनता पक्षाचा जो मीडिया आहे, भारतीय जनता पक्षाचे जो गोदी मीडिया आहे, या गोदी मीडियाकडे फक्त आपल्याला वेगळं चित्र दिसणार की तिथं फक्त भारतीय जनता पक्षाचा विजय होतो असं आपल्याला दाखवलं जातं. म्हणजे गोदी मीडिया हे भयानक आहे, देशासाठी लागलेली ही कीड आहे. गोदी मीडिया म्हणजे ते खरं कधीच दाखवलं जात नाही, सगळं खोटं खोटं दाखवलं जातं आणि जर खरं दाखवलं तर लोकांना कळेल म्हणून खोटं दाखवलं जातं, असा गोदी मीडियाचा खेळ सध्या झालेला आहे. आता या ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये टीएमसीच्या काय थोड्याफार जागा कमी होतील असं सांगितलं जातंय, परंतु सत्ता टीएमसीची येईल हेही पुन्हा सांगितलं जातंय. परंतु आता शेवटी निवडणूक आहे, जनता जनार्दन आहे. जसं बिहारमध्ये सांगितलं जात होतं की गेल्या निवडणुकीमध्ये बघा, लालू प्रसाद यादव आणि हे जी आघाडी आहे त्या आघाडीची सत्ता येईल असं सांगितलं गेलं होतं, परंतु आघाडीची सत्ता आली नव्हती. पुन्हा बिहार मध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आली होती, भारतीय जनता पक्ष आणि अलायन्सची त्यांची. तर असं सुद्धा होऊ शकतं की जे एक्झिट पोल आहेत, एक्झिट पोलच्या अंदाजानुसार जरी सांगितलेलं असलं ममता बॅनर्जी यांची सत्ता येईल, परंतु शेवटी नागरिकांनी, मतदारांनी काय केलंय नेमकं तिथं हे सुद्धा बघणं महत्वाचं असतं. जर मतदारांनीच जर मतदान दिलं नसेल, मतदान जर भारतीय जनता पक्षालाच दिलेलं असेल, तर मात्र परिस्थिती वेगळी होऊ शकते. तिथं भारतीय जनता पक्ष जोरदार सत्तेमध्ये येऊ शकतं. तिथं काँग्रेस सुद्धा निवडणुका लढवतोय, काँग्रेस सुद्धा कमबॅक करू शकते, काँग्रेसच्या सुद्धा जागा तिथं निवडून येऊ शकतात अशी परिस्थिती आहे. राहुल गांधी यांनी सुद्धा तिथं जोरदार प्रचार केलेला आहे. त्यांनी काय टीएमसी वरती जास्त टीका टिप्पणी केलेली नाही, परंतु त्यांचा सुद्धा तिथं जोरदार प्रचार सुरू आहे आणि त्या प्रचाराच्या आधारे सुद्धा तिथं सांगण्यात येते की काँग्रेस पक्षाची सुद्धा लोक तिथं निवडून येतील आणि राहुल गांधी किंग मेकरच्या भूमिकेत सुद्धा असू शकतात असं सुद्धा सांगितलं जातं. किंवा राहुल गांधी च्या जर 40-50 सीटा आल्या तर राहुल गांधी किंग मेकरच्या भूमिकेत असू शकतात हेही सांगितलं जातंय. परंतु आता आपल्याला 4 तारखेच्या निकालाचीच वाट पाहावी लागणार आहे की 4 तारखेला नेमकं
काय बघा, आज मतदान आहे आणि 4 तारखेला मतमोजणी म्हणजे 5 दिवस मध्ये ठेवलेले आहेत. या 5 दिवसात काही केलं जाऊ शकतं. पेट्या इकडच्या तिकडे सुद्धा केल्या जाऊ शकतात, बदलल्या सुद्धा जाऊ शकतात, काही केल्या जाऊ शकतात. निवडणूक म्हटलं की बघा, निवडणूक जिंकण्यासाठी जंग पाचाडतंय माणूस, काहीही करतोय, तर अशी केलं जाऊ शकतोय असं सुद्धा अनेक जणांचं मत आहे. तर बघा, आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समे, भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.